पण सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात 2800 रुपयांनी तर चांदीच्या दरात ही 8000 रुपयांची घसरण पाहायला मिळते। सोन्याचे दर मित्रांनो, आज सराफा बाजार उघडताच सोन्या चांदीच्या किमतीत मोठी उलथापालथ झाली असून गुंतवणूकदारांची प्रचंड धावपळ उडाली आहे। कालच्या युद्धविरामानंतर मार्केटमध्ये शांतता येईल असं वाटत असतानाच इस्रायलच्या नव्या कारवाईमुळे आणि हॉर्मोज मार्ग पुन्हा बंद झाल्याने सोन्याच्या दरात अनपेक्षित भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे। आता जागतिक बाजारातील या गोंधळामुळे सोन्याचा भाव आता 1.5 लाखांच्या पार जाणार की किमतीत मोठी घसरण होणार आणि तज्ज्ञांनी खरेदीदारांसाठी दिलेला तो धक्कादायक इशारा नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, महाराष्ट्राचे सर्वात विश्वसनीय गोल्ड न्यूज चॅनल प्रवाह माझामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भारतीय सराफा बाजारातून आज पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जागतिक स्तरावर राजकीय आणि आर्थिक घडामोडी ज्या वेगाने बदलत आहेत त्याचे पडसाद आता आपल्या स्थानिक बाजारातही उमटू लागलेत। अशा स्थितीत कालच्या तुलनेत आज बाजार उघडताच सोन्याच्या दरात नेमका काय बदल झालाय? तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे अधिकृत दर काय आहेत? तसेच वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने चांदी स्वस्त होईल की महाग? या सर्व तांत्रिक बाबी आपण सविस्तर समजून घेणार आहोत। विशेषतः जर तुम्हाला येणाऱ्या लग्न सराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला अचूक माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता येईल। पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता तुमच्या मते सोन्याचा भाव किती असायला हवा? आणि तुम्ही हा व्हिडिओ सध्या कोणत्या शहरातून पाहत आहात? तुमच्या शहराचे नाव आणि तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच दररोज सोने चांदीचे ताजे भाव सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या प्रवाह माझा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आता सविस्तरपणे जाणून घेऊया की भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत। आज 1 ग्राम चांदीचा भाव 238 रुपये ग्राम, 10 ग्राम चांदीचा भाव 2380 रुपये, 100 ग्राम चांदीचा भाव 2380, 1 किलो चांदीचा भाव 2,38,000 रुपये। महत्त्वाची बाब म्हणजे कालच्या तुलनेत चांदीच्या दरात प्रति किलो 7,000ची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। मित्रांनो, आज बाजार उघडताच किमतीत जीही प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे त्यामागे जागतिक स्तरावर घडलेल्या अत्यंत धक्कादायक घडामोडी कारणीभूत आहेत। सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी म्हणजे काल जाहीर झालेल्या युद्धविरामानंतर काही तासातच इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे नुकत्याच झालेल्या सीज फायरवर आता टांगती तलवार आली असून संपूर्ण जग पुन्हा एकदा युद्धाच्या छायेत आली आहे। या तणावाचा ते परिणाम म्हणून इराणने हॉर्मोजची समुद्रधुनी पुन्हा एकदा व्यापार वाहतुकीसाठी बंद केली आहे, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे। या अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 ते 3% वाढ होऊन ते $98 प्रति बॅरलवर पोहोचली आहे। मात्र इतका मोठा तणाव असूनही आज भारतीय सराफा बाजारात एक वेगळे चित्र पाहायला मिळते। जागतिक बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग म्हणजे नफा वसुली सुरू केल्याने आणि डॉलर 99च्या वर मजबूत झाल्याने सोन्या चांदीच्या किमतीत मोठी पडझड झाली आहे। परिणामी आज सोन्याच्या दलात मोठी घसरण झाली असून चांदी देखील स्वस्त झाली आहे। गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। एका बाजूला अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स इस्लामाबादमध्ये इराणसोबत चर्चेसाठी पोहोचलेत, तर दुसऱ्या बाजूला जमिनीवर युद्ध पुन्हा भडकले। या दोन टोकाच्या परिस्थितीमुळेच आज मार्केटमध्ये ही मोठी घसरण पाहायला मिळत असून या चर्चेच्या अंतिम निकालावरच आता सोन्याची पुढची दिशा ठरेल। आता आपण 18 कॅरेट सोन्याचे आजच्या दरांकडे वळूया। आज 1 ग्राम सोन्याचा भाव 16,025 रुपये, 8-10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,62,500 रुपये येथे,
18 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति 10 ग्राम 160 रुपयांची घसरण झालेली आहे. आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. पण त्यापूर्वी हे समजून घेणे आवश्यक आहे की वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने चांदी स्वस्त होईल की महाग. चला तर मग मित्रांनो आता जाणून घेऊया की वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने स्वस्त होईल की महाग. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता ग्राहकांच्या मनात जो संभ्रम आहे तो अगदी रास्त आहे. LKP सिक्युरिटीजचे जतीन त्रिवेदी आणि मोतीलाल ओसवालचे तज्ज्ञ मानव मोदी यांच्या मते सोन्याच्या किमती सध्या केवळ मागणीवर नाही तर जागतिक भूराजकीय तणावावर अवलंबून आहेत. कालच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर मार्केटमध्ये थोडी शांतता येईल असे वाटत असतानाच इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या नव्या हल्ल्याने संपूर्ण समीकरण बदलून टाकले. या एका घटनेमुळे सीज फायर धोक्यात आली असून गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळलाय. विश्लेषकांचे असे स्पष्ट मत आहे की जोपर्यंत जागतिक स्तरावर विशेषतः मध्यपूर्व आशियात पूर्णपणे शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता फारच धूसर आहे. इराणने हॉर्मोन्सची समुद्रधुनी पुन्हा बंद केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झालाय आणि इंधनाचे वाढते दर थेट महागाईला निमंत्रण देत आहेत. अशा महागाईच्या काळात सोन्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यामुळे ग्राहकांनी हे लक्षात घ्यायला हवे की जरी मार्केटमध्ये थोडीफार हालचाल दिसत असली तरी मूळ कल हा तेजीचाच आहे. 10 एप्रिलची इस्लामाबादमधील थेट चर्चा ही या वर्षातील सर्वात मोठी घटना ठरणार आहे. जर ही चर्चा निष्फळ ठरली तर सोन्याच्या किमतीत आपण न भूतो न भविष्यती अशी वाढ पाहू शकतो. या उलट RBIच्या पतधोरणाच्या निर्णयाकडे देखील सर्वांचे लक्ष आहे, कारण स्थानिक पातळीवर व्याजाचे दर आणि रुपयाची स्थिती देखील सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम करणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर येणारे काही दिवस बाजारात मोठी अस्थिरता राहणार आहे आणि स्वस्ताईची वाट पाहणाऱ्यांसाठी सध्याचा काळ हा संयमाचा आणि अत्यंत सावध राहण्याचा आहे. आता वळूयात तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे की नेमकी खरेदी कधी करावी आणि सोन्याचा पुढचा कल काय असेल. मित्रांनो, आजच्या ताज्या घडामोडी पाहता खरेदीदारांसाठी सध्याचा काळ हा अत्यंत संयमाचा आणि तितकाच संधीचा आहे. NRH मनीचे CEO पोनमोडी यार आणि LKP सिक्युरिटीजचे जतीन त्रिवेदी यांच्या तांत्रिक विश्लेषणानुसार सध्या सोन्याचा बाजार एका निर्णायक वळणावर उभा आहे. सोन्यासाठी सध्या 1,49,000 ते 1,51,000 हा एक अतिशय भक्कम सपोर्ट झोन असून जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $4,800 वर टिकू नये तोपर्यंत सोन्यातील तेजीचा कल कायम राहील. जर इस्रायल आणि लेबनॉनमधील तणाव असाच वाढत राहिला आणि उद्या होणारी 10 एप्रिलची इस्लामाबादमधील चर्चा निष्फळ ठरली तर सोन्यासाठी 1,05,000 रुपयांचा अडथळा पार करणे अतिशय सोपे होईल. आणि एकदा का हा स्तर पार झाला की आपण लवकरच 1,06,000 रुपयांचे नवीन ऐतिहासिक उच्चांक पाहू शकतो. त्यामुळे घसरणीची वाढ पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की जागतिक अस्थिरता सोन्याला मोठी पडझड होऊ देणार नाही. चांदीच्या बाबतीतही औद्योगिक मागणी आणि जागतिक तणावामुळे पाया भक्कम होत असून जर चांदी $78 वर स्थिरावली तर आपण त्यामध्ये पुन्हा एकदा मोठी रॅली पाहू शकतो. यासोबतच आता जाणून घेऊयात आज 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत. 1 ग्राम सोन्याचा भाव 13,800 रुपये. 8 ग्राम सोन्याचा भाव 1,04,000 रुपये. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,38,000 रुपये. 100 ग्राम सोन्याचा भाव 13,80,000 रुपये. भावात प्रति 10 ग्राम 1,380 रुपयांची घसरण झालेली आहे. याच्यासोबतच आता जाणून घेऊयात मित्रांनो आज ते 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चाललेत. त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हाही आपण सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल
तेव्हा नेहमी तपासणी करूनच खरेदी करा. मित्रांनो, सोन्याची शुद्धता पटवण्यासाठी नेहमी हॉलमार्क पाहूनच खरेदी करावी. सोबतच आपल्याला सांगू इच्छिते की या व्हिडिओच्या माध्यमातून सोने चांदीचे होलसेल भाव सांगितले गेले आहेत. म्हणून सोने चांदीच्या भावावर आपल्याला 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळा द्यावा लागेल. तर 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर खालील प्रमाणे आहेत. 1 ग्रॅम सोन्याचा भाव 15,180 रुपये, 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,21,400 रुपये, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव आहे 1,51,800 रुपये, 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,18,000 रुपये. कालच्या तुलनेमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये प्रति 10 ग्रॅम 1,500 रुपयांची मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. महत्त्वाची सूचना: सोने चांदीतील गुंतवणूक ही पूर्णपणे बाजारातील जोखमीवर आणि जागतिक घडामोडीवर या ठिकाणी अवलंबून असते. त्यामुळे कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या रजिस्टर फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्यावा आणि त्यानंतरच आपला निर्णय निश्चित करावा. मित्रांनो, हे होते आजचे ताजे सोन्याचे भाव. मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.